ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तर आता आपण इथे पाहतो की सायली आणि अर्जुन हे दोघंजणं आता पोहोचलेले असतात सदाशिव आणि मैना ह्या दोघांच्याही राहत्या घराच्या पत्त्यावर. आता तिथे आल्याबरोबर लगेचच सायली अर्जुन 2 मिनटं त्या घराकडे पाहतात. अर्जुन सायलीला सांगतो, ते बघ, तेच ते घर आहे. मग सायली आणि अर्जुन दोघंही पटापट आता त्या ज्या पायऱ्या असतात त्या चढून वरती जातात. त्याबरोबर आसपासचं कोणीही आपल्याला बघत नाही आहे हे बघून लगेचच सायली ही किल्लीने कुलूप उघडते आणि मग अर्जुन आणि सायली दोघंजणं घराच्या आतमध्ये जातात. तर इकडे मैनाला टेन्शन आलेलं असतं की आता आपण करावं तरी करावं काय, कसं आपण आता घरी पोहोचायचं. त्याबरोबर त्या ठिकाणी प्रिया येते आणि प्रिया मैनाला विचारते, काय झालं मैनावती काकू, तुम्ही खूपच जास्त टेन्शनमध्ये दिसताय. त्यावर मैना म्हणते, तू जा गं बाई, कशाला आली तू, तुझं काही काम ना धंदा, निघ उगाच्या उगा मधी. त्यावर ती म्हणते, ठीक आहे, अहो मी ते चौकातला रोड आहे ना तिथपर्यंत जात होते म्हणून म्हटलं. त्यावरती म्हणते, तू जाते का तिकडं, अगं माझं घर आहे तिकडं, म्हणजे ते तू मला घेऊन जाशील का घरी. त्यावरती म्हणते, घरी जायचं आहे ना, हा मग चला की. त्यावर मग मैना सांगायला लागते, अगं माझ्या घरी ना चोर घुसलेत आणि ते सगळे लुटून पाटून न्यायला लागलेत गं. त्याबरोबर मैनाला प्रिया म्हणायला लागते, काय चोर घुसलेत घरात, अहो मग तर न्यायलाच हवं मी तुम्हाला तिकडे. अहो काही झालं तरी मी तुम्हाला मदत करायलाच हवी ना, मी मदत करणार नाही तुम्हाला तर मग तुमच्या अडचणीच्या काळात अशी तुम्हाला मदत कोण करणार. त्याबरोबर लगेचच मैना म्हणते, चल गं बाई चल, लवकर चल. त्यावर प्रिया म्हणते, हो चला, तुम्ही एक काम करा, तुम्ही चलाच माझ्याबरोबर आता. आणि मग लगेचच प्रिया आणि मैना ह्या दोघीही जणी तिकडनं मैनाच्या घरी जायला निघालेल्या असतात. त्याबरोबर आता लगेचच इकडे सचिन हा साक्षीच्या घरी तिच्याबरोबर आलेला असतो. आता साक्षी ही सचिनला म्हणते, सचिन बस ना. त्याबरोबर सचिन हा आता लगेचच बसून घेतो. तर साक्षी म्हणत असते, मी काय म्हणते सचिन, मी एक काम करते, आता आपल्या दोघांसाठी छान जेवण ऑर्डर करते. आता मित्र, फॅमिली, कलीग सगळ्यांना भेटून झालं आहे ना तुझं. त्यावर सचिन म्हणतो, हो आता माझं सगळ्यांना भेटून झालेलं आहे, आता फक्त बाकी आहे ते म्हणजे एस आणि एस. आता सचिनने हे एस आणि एस म्हटलेलं प्रियाला कळत नाही, साक्षीला कळत नाही. मग साक्षी विचारते की एस आणि एस म्हणजे. त्याबरोबर सचिन म्हणतो, अगं सचिन आणि तू. त्याबरोबर समिधा असं म्हटल्यावर मग तिला हसायला येतं. त्यानंतर ती म्हणत असते, बरं आता आपण छान मस्त जेवूया. त्यावर तो म्हणतो की अगं नाही, माझ्या मित्राच्या बायकोने उत्तम स्वयंपाक केला होता आणि मी इंडियन फूड खूप खाल्लं आहे, मला आता काही नको आहे. तर इकडे आता मैना आणि प्रिया गाडीत बसलेल्या असतात. मैनाने आता सीट बेल्ट लावलेला नसतो. प्रिया तिला सीट बेल्ट लाव सांगत असते पण तिला काही ते लावता येत नसतं. मग प्रिया स्वतःच तिला सीट बेल्ट लावते. मैना म्हणते, झालं ना आता तुझ्या मनासारखं, आता चल ना पटपट. त्याबरोबर इकडे आता सायली आणि अर्जुन हे दोघंजणं घरामध्ये चाललेले असतात. मैना प्रियाला म्हणत असते, बाई चालव ना पटपट गाडी, किती हळू गाडी चालवायला लागली आहे तू, चालव पटपट, देवा माझ्या घराचं रक्षण कर रे बाबा, रक्षण कर. त्याबरोबर इकडे आता ती म्हणत असते, तुझं लग्नाबद्दल काय मत आहे. त्यावर सचिन म्हणतो, लग्नाबद्दल मत. त्यावर ती म्हणते, हो मी स्ट्रेट फॉरवर्ड आहे, त्यामुळे मी सरळ विचारते, बोल. त्यावर तो म्हणतो, लग्न तसं करायचं आहे मला सुद्धा, पण म्हणजे खरं जर सांगायचं झालं तर मला अजून तशी कोणी मुलगी भेटलेली नाही आहे. तशी लगेचच साक्षी म्हणते, काय तुझ्यासारख्या वेल एज्युकेटेड, हुशार, परफेक्ट मुलाला अजून एक चांगली मुलगी मिळालेली नाही आहे. US मध्ये, कॅनडामध्ये किंवा आपल्या इंडियामध्ये सुद्धा तुला एखादी मुलगी नाही मिळाली का. त्यावर सचिन म्हणतो, नाही गं, नाही मिळाली मला मुलगी माझ्या मनाप्रमाणे, आणि काय सांगायचं झालं तर म्हणजे परफेक्ट पण मुलगी असायला हवी ना, आपल्याला हवी तशी. आत्ता मिळाली आहे कुठे जाऊन तशी मुलगी, इतके दिवस मिळतच नव्हती, आता मिळाली आहे. हे ऐकून लगेचच साक्षी सचिनला म्हणते, आत्ता मिळाली आहे. त्यावर तो म्हणतो, हो. त्यावरती म्हणते, कशी मुलगी हवी होती तुला जी आत्ता मिळाली. मग तो सांगतो, हुशार, एलिगेंट, माइंड ब्लोईंग, सुंदर. त्याबरोबर आता हे सगळं ऐकून साक्षीला खूपच भारी वाटतं. त्यावर मग सचिन म्हणतो, बाय द वे, मी तुला ज्या मित्राबद्दल सांगत होतो त्याचं लग्न होऊन त्याला 2 मुलं आहेत.
त्याबरोबर आपण दुसरीकडे पाहतो की इथे आता सायली आणि अर्जुन घरात आल्याबरोबर सायलीला आता अर्जुन विचारत असतो, सायली या घरातल्या गोष्टी बघ, तुला इथे काहीतरी जाणवतंय का? त्यावर सायली म्हणत असते, नाही हो, काही जाणवत वगैरे नाही आहे मला. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, अगं असं काय करतेस, तू आठवण्याचा प्रयत्न तर कर. हे बघ, हा पडदा, ही खिडकी बघ, खिडकी, या खिडकीवर बसून तू तुझ्या फ्रेंड्सना हाय हॅलो केलं असशील ना कधीतरी. त्यानंतर ही टी व्ही बघ, या टी व्हीवरती कधीतरी तू टी व्ही पाहिली असशील, हां, कार्टून पाहिलं असशील ना लहान असताना दिवसभर. परत हे तुझं आईबाबांचं मशीन, हे मशीनसुद्धा पहा की, या मशीनीवर कधीतरी तू तुझ्या आईबाबांना काम करताना पाहिलं असशील. आठवत आहेत का तुला गोष्टी? सायली म्हणत असते, अहो नाही आठवत आहे मला काही. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, तू प्रयत्न तर कर. सायली म्हणते, अहो मी प्रयत्न करते पण नाही आठवत आहे मला. त्याबरोबर मग मात्र आता अर्जुन हा गप्प बसतो. तर आता सायली म्हणत असते, मला वाटतही नाही की माझ्या लहानपणीच्या खरोखर काहीतरी खुणा आपल्याला इथे सापडतील म्हणून, कारण मला इथे आल्यावर काहीसुद्धा असं जाणवलेलं नाही आहे किंवा आठवलेलं नाही आहे. या घरात आल्यानंतर मला अशी कुठलीच आपुलकी जाणवली नाही आहे जी मला आपल्या घरात आपल्या माणसांमध्ये वाटते. त्याबरोबर मग आता अर्जुन म्हणायला लागतो की मग आपण आता काय करायचं आहे? सायली म्हणते, शोधाशोध करूया, बघूया माझ्या लहानपणीच्या काही खुणा वगैरे इथे सापडत आहेत का. मग आता अर्जुन म्हणतो, ठीक आहे, शोधाशोध करायला सुरुवात करूया, तसंही आपल्या हातात खूप वेळ आहे. मग आता सायली आणि अर्जुन ह्या दोघांनीही शोधाशोध करायला सुरुवात केलेली असते. अर्जुन सायलीला काही लहानपणीची खेळणीसुद्धा दाखवतो आणि म्हणतो, ही खेळणी बघ, कधीतरी या खेळण्यांनी तू खेळली असशील, आठवत आहेत का तुला ही खेळणी? सायली म्हणते, नाही आठवत आहेत मला ही खेळणी वगैरे काही. खरंच? त्याबरोबर मग अर्जुन हा आता म्हणतो, बरं चल, आपण आता शोधाशोध करायला सुरुवात करूया, बघूया आपल्याला काही सापडतंय का. त्यावर सायली म्हणते, हो. मग आता अर्जुन आणि सायली शोधाशोध करायला लागतात. त्याबरोबर आता इकडे प्रिया ही मैनाला घेऊन त्या ठिकाणी पोहोचतच असते. मैना प्रियाला म्हणत असते, अगं ए बाई, जरा गाडी पटापट चालव की, पटापट चालव. त्याबरोबर ती म्हणत असते, काय ॲक्सिडेंट करून घ्यायचं आहे का मैना? अगं मी बरोबर पटापटच चालवते गाडी, तू जरा दम धर. त्यावर ती म्हणत असते, अगं ए, जरा पटापट चल म्हणलं तर एवढं कशाला बोलतेस, चल की पटापट. आता मग प्रिया ही एकाएकी स्पीड वाढवते. आता एवढं स्पीड वाढल्यावर मग मात्र मैना चांगलीच गचके घ्यायला लागते, हलायला लागते. त्याबरोबर आता ती प्रियाला म्हणत असते, अगं ए, मी तुला गाडी चालव म्हणलं, इमान चालवल्यासारखं काय करायला लागलेस, हळू चालव हळू. त्यावरती म्हणते, मगापासून बरोबर चालवत होते ना, पण नाही, जोरात चालव कोण करत होतं, मग आता जोरात चालवते तर कशाला ओरडतेस. त्यावर मैना मग गप्प बसते. त्याबरोबर आता इकडे अर्जुन आणि सायली हे दोघंजणं शोधाशोध करत असतात. सायली ही बघत असते, तिला काही आठवतंय का, काही सापडतंय का. आता तिला एक डायरी सापडते. त्या डायरीमध्ये भरपूर सारे नंबर लिहिलेले असतात. तर इकडे मैना ही प्रियाला म्हणत असते, अगं ए पोरी, चल की पटापट, तो चोर माझं सगळं घर लुटून घेऊन जाईल, तेव्हा घेऊन जाणार आहे का तू मला तिकडं, त्याचा काय उपयोग होईल, चल 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 पटापट चल, मला घेऊन चल. त्याबरोबर आता प्रिया म्हणत असते, हे बघ, तू जरा शांत बस, मी बरोबर गाडी चालवते. आणि मग आता प्रिया ही पटापट चाललेली असते. तर मैनाला मात्र आता चांगलेच गचके बिचके बसत असतात, कारण मैनाने पटापट कर म्हणून जे काही प्रियाचं डोकं खाल्लेलं असतं, त्यामुळे आता प्रिया चांगलाच वचपा काढत असते. त्यानंतर आपण आता पाहतो की प्रियाची गाडी एकाएकी बंद पडते. आता प्रियाला प्रश्न पडतो की हे झालं काय, गाडी अशी अचानक का थांबली. त्याबरोबर इकडे सायली आणि अर्जुन घरात आल्याबरोबर अर्जुनने सगळ्यात आधी लाईट चालू केलेली असते आणि मग त्यानंतर आता त्या दोघांनी घरात शोधाशोध करायला घेतलेली असते. आता शोधाशोध करत असताना सायलीला एक डायरी सापडलेली असते. तर दुसरीकडे प्रिया आणि मैना ह्या दोघीजणी अजून त्या ठिकाणी पोहोचलेल्याच नसतात. प्रिया ही पटापट गाडी चालवत असते, त्यामुळे आता गाडीचं एक टायर पटकन पंक्चर होऊन जातं. आता प्रिया आणि मैना दोघीही गाडीतून खाली उतरतात. आता मैना म्हणत असते, अगं ए पोरी, कशापायी उतरली तू, अगं चल की माझ्या घरी तिकडे त्या चोराने माझं घर अख्खं लुटून नेलं असेल गं, ए पोरी चल की, काय झालं काय. त्याबरोबर आता प्रिया येऊन बघते गाडी का थांबली, तर तिच्या लक्षात येतं की टायर पंक्चर झालेलं आहे. त्याबरोबर मैना म्हणते, अरे माझ्या कर्मा, आता तुझी गाडी बी
बसली. आता तर माझं घर लुटून गेलं गेलं, सगळं घर लुटून गेलं. मला माझ्या घरी जायचं आहे. आता काय करू मी, कशी जाऊ? त्याबरोबर प्रिया म्हणते तुम्ही थांबा, मी सर्व्हिसिंग सेंटरला कॉल करते. त्याबरोबर ती पटकन सर्व्हिस सेंटरला कॉल करते. त्यावर मैना म्हणते कोणाला फोन करते, काय करते तू? त्यावर ती म्हणते थांबा हो जरा, तुम्ही थांबा. आणि मग आता मैना म्हणते अगं कशी थांबू, माझं अख्खं घर लुटून नेतील ते चोर, काय करू मी, कसं करू मी? त्याबरोबर मग आता लगेचच प्रिया हिला एक रिक्षा दिसते. प्रिया त्या रिक्षाला हात करते आणि म्हणायला लागते की थांबा, रिक्षाने जाऊ आपण, जाऊया थांबा. आणि मग आता त्या दोघीजणी रिक्षाने जायचं ठरवतात. त्याबरोबर रिक्षा त्या ठिकाणी येते. तर मग त्या दोघी रिक्षावाल्याला सांगतात की या गल्ली सोडून 2 ज्या मागच्या गल्ल्या आहेत त्याच्यापैकी एका गल्लीमध्ये जायचं आहे. रिक्षावाला म्हणतो चालेल बसा. मग आता त्या दोघीजणी रिक्षामध्ये बसतात. आता मैनाला मात्र इथं खूपच जास्त टेन्शन झालेलं असतं. तिला वाटत असतं की नाही, आता काही माझं घर वाचत नाही. आता माझं घर सगळं अख्खच्या अख्खं लुटून गेलेलं असणार. आता माझ्या घरामध्ये एक वस्तूसुद्धा शिल्लक नसणार. मैना म्हणत असते सगळं संपलं, सगळं गेलं, माझं घर लुटलं, माझं घर लुटलं. त्याबरोबर प्रिया आता तिला म्हणत असते की गप्प बस ग जरा, उगाचच्या उगाच नुसता आरडाओरडा करू नकोस. काहीही झालं तरी या मैनाला मला लवकरात लवकर हिच्या घरी घेऊन जावंच लागणार आहे. अर्जुन आणि सायली तिथून निघायच्या आत मी मैनाला घेऊन तिथं पोहोचणं. त्यानंतर आता त्या दोघीजणी रिक्षामध्ये बसलेल्या असतात. रिक्षावाला रिक्षा चालवत असतो. तर मैनाला आणि प्रियाला घाई तर असते, पण प्रिया ही गप्प बसून राहिलेली असते रिक्षामध्ये. तर मैनाला काही गप्प बसवत नसतं. मैना रिक्षावाल्याला सांगते जल्दी चलाव, जल्दी चलाव, घाई करत असते. आता शेवटी रिक्षावाल्याचं डोकं फिरतं आणि रिक्षावाला आता रागातच मैनाला म्हणतो गप्प बसा. त्याबरोबर आपण पाहतो इकडे सायली आणि अर्जुन शोधाशोध करत असताना सायलीला एक डायरी सापडते. आता ती डायरी सापडल्यावर सायली अर्जुनला म्हणते अहो बघा ना, यामध्ये बबली आणि एक फोन नंबर दिला आहे. त्याबरोबर अर्जुन तो फोन नंबर बघायला लागतो. सायली म्हणते अहो मी काय म्हणते, ट्राय करून बघा ना कोणाचा नंबर आहे. अर्जुन म्हणतो बायको लँडलाईन नंबर आहे, अगं आता असे फोन कोणी वापरतही नाही. त्यावर अस्मिता म्हणत असते मला ना सचिनची ही गोष्ट आवडतच नाही. म्हणजे कामाला गेला ना की एकदम तो कामाचा होऊन जातो. बघा ना, मी एवढी मगापासून मेसेजेस करते पण एक म्हणून रिप्लाय आलेला नाही आहे अजून या माणसाचा. मला अजिबात ही गोष्ट आवडत नाही. त्यावर पूर्णाजी म्हणते तुझा नवरा कामात रमतो हे तुला आवडत नाही का अस्मिता? त्यावर ती म्हणते नाही, त्याचं कामावर प्रेम आहे हे तुला पटत नाही असं कल्पना म्हणते. त्याबरोबर अस्मिता नाही म्हणते. त्यावर कल्पना म्हणते अगं अस्मिता, नवरा कामात असला ना की मुळात आपण त्याला डिस्टर्ब करायचंच नसतं. तो फ्री झाला की समोरून कॉल मेसेज काहीतरी करेल तुला. पूर्णाई मी सांगू का, मला काय वाटतं, आपल्या अस्मिताचं बाळ ना कपाळावर आठ्या घेऊन जन्माला येईल. त्यावर पूर्णाजी म्हणतात असं कसं, मी बरं असं होऊ देईन, ते काही नाही. अस्मिता लक्षात ठेव, उद्यापासून रोज तू माझ्या खोलीमध्ये ध्यान करायचं आणि ध्यान करून झालं की तू माझ्यासमोर प्राणायामसुद्धा करून दाखवायचं आहेस, कळलं का? त्याबरोबर आता पूर्णाजीने हे असं म्हटल्यावर अस्मिता म्हणते काय, मी आणि योगा नको ना गं पूर्णाजी. त्यावर पूर्णाजी म्हणते नको ना नाही हो, हे बघ आता सध्या तू आनंदी राहणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे, तुझ्यासाठी सुद्धा आणि तुझ्या बाळासाठी सुद्धा, कळलं ना? त्यामुळे उगाचच्या उगाच आता तू नखरे करायचं नाही, समजलं? आता मी जसं यापुढे सांगेन ते आणि तसंच करायचं, कळलं का? त्याबरोबर प्रिया म्हणत असते पूर्णाजी नको ना. त्यावर पूर्णाजी म्हणते नको ना वगैरे नाही, चल आजच्यापासूनच सुरुवात झाली पाहिजे या सगळ्या गोष्टींची. त्याबरोबर दुसरीकडे आपण पाहतो की इकडे रिक्षावाल्याला आता इकडे मैना सांगते त्या गल्लीत नसेल, त्या गल्लीतनं. तर इकडे पूर्णाजी प्रिया तन्वी अस्मिताला म्हणते तू चल माझ्याबरोबर, आणि मग ती अस्मिताला घेऊन तिकडनं निघून जाते. त्याबरोबर आता इथे रिक्षावाल्याने त्यांना त्या ज्या गल्लीपर्यंत म्हणत असतात तिथपर्यंत आणलेलं असतं. तर इकडे सायली आणि अर्जुन हे दोघंजणं त्या लँडलाईन नंबरवरती कॉल करून बघतात, कारण सायलीचं म्हणणं असतं लागला फोन तर. मग अर्जुन आता फोन ट्राय करतो खरा, पण फोन हा बंद लागतो. आता अर्जुन हा सायलीला म्हटलं होतं ना मी तुला, लँडलाईन नंबर आहे, चालू नसणारच, बंद आहे. त्याबरोबर सायली म्हणते अहो मग आता आपण काय करायचं, हा नंबर बबली नावाने सेव्ह आहे, नेमका कोणाचा आहे हे आपल्याला कसं कळणार? त्यावर अर्जुन म्हणतो 2 मिनटं थांब, आणि मग लगेचच तो चैतन्याला कॉल करतो.
आणि मग आता अर्जुन हा चैतन्याला सांगतो, हे बघ चैतन्य, मी तुला एक लँडलाईन नंबर पाठवतोय. आता सध्या तो नंबर बंद आहे, पण जेव्हा तो नंबर चालू होता तेव्हा तो नंबर कोणाचा होता, कोण वापरत होतं, मला सगळ्या डिटेल्स हव्यात. त्याबरोबर इकडे लगेचच आता ही म्हणायला लागते, अरे बाबा पटपट चल की, तुला काय म्हणजे कळना झालं आहे का, अरे मला लई गोंधळ झाला आहे, माझा उशीर व्हायला लागला आहे. त्याबरोबर आता तो म्हणत असतो, ओ गप्प बसाव, नाहीतर चालत्या व्हा, उतरा माझ्या रिक्षातनं. त्याबरोबर मैना म्हणते, अगं बघ की माझ्यावरच आवाज चढवायला, तू काहीतरी बोल की. मग प्रिया म्हणायला लागते, अहो दादा चला, ओ जरा पटापट चला प्लीज. त्याबरोबर मग तो आता पटापट गाडी पळवायला लागतो. आता त्या दोघीजणी चाललेल्या असतात. मैना मात्र इथे प्रियाचं चांगलं डोकं खात असते, पण आता गप्प राहण्या वाचून प्रियाकडे काहीसुद्धा पर्याय नसतो. मग पुढे आपण पाहतो की लगेचच चैतन्य हा अर्जुनला सांगतो, अर्जुन फक्त 5 मिनटं दे मला, 5 मिनटामध्ये या नंबरची सगळी कॉल हिस्ट्री काढून मी तुला देतो, फक्त 5 मिनटं. आणि मग आता लगेचच अर्जुन म्हणतो, हो पटापट कर जे करशील ते. चैतन्य म्हणतो, हो रे, अगदी पटपट तुला सगळ्या डिटेल्स प्रोव्हाइड करतो. त्यानंतर आता त्या ठिकाणी मैना आणि प्रिया पोहोचलेले असतात. मैना धावत येते तिच्या घराच्या दाराजवळ आणि प्रियासुद्धा. आता घराचं कुलूप तर बंद असतं. आता घराला कुलूप लावलेलं बघून मैना म्हणते, पचका झाला तुझा, एवढी धावत पळत यायची काय गरज होती तुला, जाऊ दे आता काय. पण मग मला टीनानं असं कसं सांगितलं घरात चोर घुसलेत म्हणून. ए पोरानो, इथं कोणी चोर वगैरे आले होते का. त्याबरोबर आता तिथे 2 बसलेली असतात मुलं, ती म्हणतात, नाही कोणी आलं नव्हतं. मग आता मात्र मैना खूप चिडते. मैना म्हणते, ह्या टीनाच्या तर उगाच माझ्या जीवाची एवढी धावपळ करवली का, बघते तिच्याकडे जरा. त्यावर प्रिया म्हणते, जाऊ द्या ना आता, कशाला उगाच, तिने गंमत केली असेल तुमची, आता उगाच तिला फोन वगैरे नका करत बसू. आणि तसंही माझी गाडीसुद्धा अजून आपल्याला घ्यायची आहे ना, मग चला आपण आता घरी जाऊ. त्याबरोबर लगेचच मैना म्हणते, बरं चल निघू आता मग. त्याबरोबर मग आता त्या दोघीजणी तिकडनं निघतात. आता त्या दोघीजणी तिकडनं निघालेल्या असतात, तर इकडे अर्जुन आणि सायली हे दोघं गाडीत बसलेले असतात. आता सायली म्हणत असते, अहो बघा ना, चैतन्य भाऊजींना फोन करा. अर्जुन म्हणतो, थांब बायको, चैतन्य म्हणाला ना तो कॉल करेल सर्व डिटेल्स द्यायला, तो करेल कॉल, आपण थोडे पेशन्स ठेवूया, वाट बघूया. इतक्यात चैतन्यने अर्जुनला त्या फोनच्या सगळ्या डिटेल्स पाठवलेल्या असतात आणि फोन करून मेसेज करून सांगितलेलंही असतं, अर्जुन तू ज्या नंबरच्या डिटेल्स पाठवायला सांगितल्या होत्यास त्या नंबरच्या सर्व डिटेल्स मी तुला पाठवलेल्या आहेत, तो नंबर ह्या बाईच्या नावावर आहे. मग आता अर्जुन हा त्या डिटेल्स मिळाल्या असं सायलीला सांगतो. सायली म्हणते, चला आपण ताबडतोब तिच्या पत्त्यावर जाऊया, नाही कारण काय आहे ना, मला आत्ता अजिबातच दम निघत नाही आहे, चला लवकर. त्यावर अर्जुन म्हणतो, हो जाऊया. आणि मग आता सायली आणि अर्जुन हे दोघंजणं त्या पत्त्यावर आलेले असतात. मग आता लहानपणीच्या बबलीचा फोटो ते दोघंजणं त्या बाईला दाखवतात आणि आता अर्जुन तिला म्हणतो, हे बघ, या मुलीला ओळखत असशील तर लवकर सांग, नाहीतर तुला पोलिसांच्या ताब्यात देऊ. त्याबरोबर मग आता ती लगेच सांगायला लागते की हो ओळखते ना साहेब, ही माझ्याकडं कामाला होती. त्याबरोबर सायली म्हणते, काय कामाला. त्यावर ती सांगते, हो कामाला, आओ ते माझं काम. त्याबरोबर मग सायली विचारते, कसलं काम करतेस तू. त्यावर ती सांगते, चोऱ्या पाकीटमार. त्याबरोबर हे ऐकून सायलीला खूप मोठं आश्चर्य वाटतं. तर आता ती बाई म्हणायला लागते, सदाशिवानं मैनानं पाठवली होती या पोरीला आमच्याकडं, अहो रोकडा होता मी त्याच्यासाठी त्यांना. त्याबरोबर आता हे ऐकल्यावर तर सायलीच्या पायाखालची जमीनच सरकते. सायली आणि अर्जुन दोघं एकमेकाच्या तोंडाकडे पाहायला लागतात. त्याबरोबर हा व्हिडिओ आता इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.